नमस्कार, दीप्तीज मॅजिक मसालामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी कुठली रेसिपी नाही आणलेली, पण महत्त्वाचा असा व्हिडिओ आज तुमच्यासोबत मी शेअर करते आहे। तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे घरघंटीबाबत। तर घरघंटी घ्यायला हवी की नाही, तिचा फायदा होतो का, किंवा कुठली चाळणी कधी वापरायची, किंवा ती साफ कशी करायची, दळण दळण्या अगोदर कशी साफ करायची आणि दळण झाल्यानंतर कशी साफ करायची, ती मेंटेन कशी ठेवायची, या सगळ्या गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि ती खरंच आपल्याला परवडते का, हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तेव्हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर ही घरघंटी मी घेतली 2010 साली, बोरीवली इथून घेतली आहे। तर तुम्ही कुठल्याही कंपनीची घेऊ शकता। स्पेशली याच्यामध्ये कंपनी अशी विशेष काही नसतं, कारण सगळे पार्ट्स ते वेगवेगळे मागवतात वेगवेगळ्या ठिकाणावरतून आणि बस ते असेंबल करून आपलं स्वतःचं त्याला लेबल देतात। त्याच्यामुळे इथं स्पेसिफिक अशी कुठल्या कंपनीची घ्यायला पाहिजे असं काहीच नसतंय। थोडाफार किमतीमध्ये फरक असतो, तो तुम्ही तिथे शॉपमध्ये बघून घेऊ शकता। तर इथं बघा, आता ही घरघंटी मी महिन्यातून एकदाच लावते। म्हणजे एकदा जर पीठ दळून ठेवलं तर मला हे महिनाभर पीठ व्यवस्थित पुरेसं होतं। तर इथे मी तुम्हाला दाखवते। तर घरघंटी खोलल्यानंतर तुम्ही बघू शकता, ही मागच्या महिन्यात मी साफ करून ठेवली होती, पण इथे अजिबात किडा किंवा सोंडा किंवा आळ्या वगैरे झालेल्या नाही आहेत, जाळे नाही लागलेलं, कारण मी ती ठेवताना स्वच्छ करून ठेवली। म्हणजे जेव्हा मागच्या महिन्यात मी दळण दळलं होतं त्यानंतर ती अगदी स्वच्छ कपड्याने पुसून सुक्या कपड्याने ती ठेवली होती। आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यात जाळं होत नाही, कारण का की हा जो कपडा तुम्हाला दिसतो या घरघंटीचा पिठाचा, तो सुद्धा मी व्यवस्थित धुवून ठेवते। ह्या दोन्ही रिंग आणि हा कपडा, त्याचसोबत हे जे पिठाचं भांडं आहे डब्बा, तो सुद्धा मी स्वच्छ धुवून ठेवते आणि चांगला वाळवून मग पुन्हा घरघंटीमध्ये ठेवून देते, जेणेकरून दुसऱ्या महिन्यामध्ये मग ते अगदी मला वापरण्यासाठी सोयीस्कर पडतं। तर इथे तुम्ही बघू शकताय, आता घरघंटीमध्ये सगळं वरची चक्की जी आहे तिचं खोलून तो नॉब जो आहे ओपन करून मी स्वच्छ करून घेतली आहे। सुक्या कपड्याने मी सगळीकडनं हात फिरवून व्यवस्थित ती पुसून घेतली। याच्यासोबत ब्रश येतो, त्याने सुद्धा तुम्ही ती स्वच्छ क्लीन करू शकता। त्यानंतर आता हा जर कपडा तुम्ही दर महिन्याला स्वच्छ केलात तर आळ्या वगैरे होत नाही, किडे होत नाही, किंवा अगदी जे सूक्ष्म सफेद किडे असतात ते याच्यात तयार होतात, तर ते सुद्धा हे स्वच्छ करून ठेवल्याने होणार नाहीत। आता हा कपडा आपल्याला बसवताना परत कधी कधी चुकतं, मग पीठ गिरणीच्या बाहेर येण्याची शक्यता असते, उडण्याची शक्यता असते, म्हणून इथे तुम्हाला मी दाखवते तर कसा लावायचा। तर हा जो रिंगचा कपडा आहे आणि भांड्याचा कपडा आहे, जेणेकरून रिंग ही वरती चक्कीला आणि त्यानंतर खालती डब्याला सुद्धा अटॅच होतं आणि वरतून दळलेलं पीठ हे डब्यामध्ये सेफली पडतं, ते बाहेर उडत नाही। तर सगळ्यात अगोदर हा कपडा उलटा करून घ्यायचा, म्हणजे त्याचं जे स्टिचिंग असतं ते बाहेरून आलं पाहिजे। आणि त्यानंतर एक बाजू याची एकदम लूज इलॅस्टिकची असते आणि एका साईडला याला वेलक्रो असतं, जेणेकरून तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता। सगळ्यात प्रथम हा कपडा उलटा केल्यानंतर जी गोल रिंग आहे जी भांड्याला आपण अटॅच करतो, त्याला आतल्या साईडनी तो कपडा फिक्स करायचा आहे, व्यवस्थित त्या खाचेमध्येच तो प्रॉपर सेट करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं, आतल्या साईडने तो कपडा वर घ्यायचा आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे दोन नॉब म्हणा किंवा कान जे आहेत, जेणेकरून ती रिंग त्या भांड्याला अटॅच होते, तर त्याला समांतर असा पुढचं वेलक्रोचं आपल्याला आलं पाहिजे। कारण ह्याच्यासाठी की वरची जी रिंग आपण अटॅच करणार आहे त्या कपड्याला लावणार आहे आणि ती रिंग वरची जी छोटीशी चौकोनी आयताकृती रिंग आहे ती वरती चक्कीला अटॅच करायची। मग ते जर समोरासमोर आलं तर तुम्हाला हे भांडं आतमध्ये काढायला, ती रिंग व्यवस्थित मशीनमध्ये चक्कीला फिट करायला सोपं पडतं। तर जेव्हा एकदा तुम्ही ते कराल तेव्हा तुम्हाला ते लगेच व्यवस्थित जाणवेल आणि ते तुम्हाला आपसुकच सुचेल। मग तो कपडा आतल्या बाजूने जेव्हा आपण वर घेतो तेव्हा तो सरळ होतो। आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ज्या आयताकृती चौकोनाला पुढचे जे नॉब आहे, जिथे आपण पकडून ती चौकोनी रिंग आयताकृती रिंग चक्कीला लावतो, तो कपडा त्या रिंगला व्यवस्थित बसवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित टाईट करून इथे वेलक्रोने तो ॲडजस्ट करायचा आहे, चिकटवून द्यायचा आहे। आणि त्यानंतर चक्कीला अशा पद्धतीने हे लावायचं आहे। तुम्ही बघू शकताय रिंग व्यवस्थित बसलेली, जेणेकरून अगदी ते खालचं भांडंसुद्धा उचललं जातं आहे। आणि आता हे आपण चक्कीला पॅक करून द्यायचं आहे। तसंच वरच्या चक्कीचा जो नॉब आहे
आतली जिथे गहू दळणार आहे त्याचं पीठ तयार होणार आहे तिथला चक्कीचा नॉबसुद्धा व्यवस्थित पॅक करायचा आहे. लूज राहिला तर त्याच्यासून सुद्धा गहू पडू शकतात, गव्हाचे तुकडे पडू शकतात किंवा पीठ उडू शकतं. त्यानंतर गिरणीचं झाकण बंद करायचं आहे. तर आता इथे वरती हे जे भांडं दिसते इथे आपल्याला गहू किंवा धान्य घालायचं आहे जे तुम्हाला दळायचं आहे. तर गहू मी अगदी सपाट घातलेले आहेत, म्हणजे शीग लावून वरतून त्या भांड्यामध्ये गहू घालायचे नाही. याचं कारण म्हणजे जेव्हा ते दळल्यानंतर खाली पीठ पडणार आहे तर वरती गहू जर जास्त घातले, त्याच्या प्रमाणापेक्षा जास्त झाले तर खाली पीठ तयार झाल्यानंतर ते वरती चक्कीला चिकटतं. मग जिथे आपण गहू घातलेत ना तिथून ते पीठ वरती उडतं किंवा चक्की ही चॉकअप होते, खराब होते. त्यामुळे थोडेसे कमी गहू झाले तर चालतील, ते जर जास्त झालं तर चक्की खराब होण्याची शक्यता असते. त्यानंतर इथे 2 नॉब दिलेले असतात येल्लो, त्यामध्ये जर मोठं धान्य असेल तर त्याच्यावर क्लिक करायचं म्हणजे नॉर्मल गहूसाठी, आणि जर छोटं असेल ज्वारी बाजरीसाठी किंवा बारीक धान्यासाठी तर दुसरा नॉब प्रेस करायचा आहे. आता वरतून मी थोडेसे सोयाबीन घातलेले आहेत आणि बाकीचं पुढच्या बॅचमध्ये घालणार आहे. तर इथे मध्यम असं जाडसर गव्हाचं पीठ दळून तयार झालेलं आहे. आणि आता चक्की जेव्हा बंद होते म्हणजेच चक्कीचा गहू जेव्हा दळून होतात तेव्हा चक्कीचा आवाज हा वेगळा येतो. अगोदर मी एक घरघंटी बघितलेली, त्याच्यामध्ये चक्कीचं जर तुम्ही डोर खोललं तर तेव्हा ती चक्की बंद होते, म्हणजे ते एक लहान मुलांच्या दृष्टीने सेफ पण होतं. पण जेव्हा मी घरघंटी घ्यायला गेली तेव्हा तसं काही सिस्टीमचं मला घरघंटी भेटली नाही. पण ॲक्च्युली तुम्हाला जर तशी भेटली तर ती फारच सेफ असते, म्हणजे लहान मुलं जर असेल त्यांनी अचानक दरवाजा खोलला तर ती चक्की चालू राहत नाही. पण माझी चक्की जी आहे ती चालूच राहते, माझ्याकडे लहान मुलं नाही आहेत त्याच्यामुळे एक तो धोकासुद्धा नाही आहे. तर हे बघा आता अशाच प्रकारे इथे पूर्ण हे दळून तयार झाले, वरतून पूर्णपणे गहू संपले आहेत. आता एका स्वच्छ डब्यामध्ये ते गव्हाचं पीठ मी काढून घेते आणि पुढची बॅचसुद्धा अशाच प्रकारे मी दळून घेते. तर इथे दुसरी बॅचसुद्धा गव्हाची दळून झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. इथे गव्हाचा डब्बा पूर्णपणे भरलेला आहे आणि अगदी स्वच्छ पीठ इथे आपलं आहे. इथं पीठ वेस्ट होत नाही, फक्त जे आपण साईडने एकदम घरघंटी साफ करतो झटकतो तेवढंच पीठ इथे आपलं वेस्ट होणार आहे. आता दळण पूर्ण दळून झाल्यानंतर घरघंटी साफ कशी करायची, तर हे बघा ही जी रिंग असते याच्यामध्ये सुद्धा पीठ अडकलेलं असतं. तर आता एका ताटामध्ये म्हणजे मी डब्याचं झाकण घेतलं आहे त्याच्यामध्ये ही रिंग अशी झटकून घेत आहे, जेणेकरून साईडला त्याच्या कपड्यामध्ये जे पीठ अडकलेलं असतं ते त्याच्यामध्ये गळतं, कारण कपडा वगैरे आणि रिंग स्वच्छ आहेत. आणि त्यानंतर ते सुद्धा मी चाळणीने चाळून डब्यामध्ये टाकलेलं आहे. तर आता वरच्या चक्कीचं मी झाकण खोललेलं आहे, तो नॉब खोललेला आहे आणि आतली चक्कीमध्ये जे पीठ अडकलेलं असतं ते आपल्याला आता इथे काढून घ्यायचं आहे. हे स्वच्छ पीठ आहे त्याच्यामुळे मी ते घेणार आहे. तर हे बघा ही जाळीसुद्धा मी काढलेली आहे आणि त्यानंतर चक्कीतलं सगळं पीठ म्हणजे जे वरचं आहे ते मी आता ह्या ब्रशच्या साहाय्याने काढून घेत आहे. सगळीकडनं हे व्यवस्थित पीठ काढून घ्यायचं आहे. इथे पाण्याचा हात लागू द्यायचा नाही, कारण चक्की बंद असते नंतर ती मग खराब होते. आपण ह्या ज्या जाळ्या असतात त्या बाकी पाण्याने धुवू शकत नाही, कारण मग त्या नाहीतर गंजून जातात. त्या फक्त आपण अशा सुक्या कपड्याने पुसायच्या किंवा त्या झटकायच्या, ब्रशने वगैरे व्यवस्थित झटकून घ्यायच्या आणि तशाच ठेवायच्या आहेत. तर ह्या ज्या जाळ्या कधी कधी नाईलाजास्त गंजल्या तर त्या तुम्हाला सेपरेट कुठले भांड्याची दुकानं असतात किंवा घरघंटीवाल्यांकडे त्याचा सेट पुन्हा तुम्हाला मिळू शकेल. तर हे बघा आता हे जे गव्हाचं चांगलं पीठ आहे ते मी पुन्हा चाळणीने चाळून गव्हाच्या डब्यामध्ये टाकणार आहे. आणि जे सगळ्यात खालचं आता उरलेलं जे पीठ आहे म्हणजे जे घरघंटीमध्ये खाली तुम्हाला बेसला दिसत असेल ते फक्त आता आपल्याला घ्यायचं नाही आहे. तर हे बघा हे जे वरचं चक्कीतलं पीठ आहे हे मी चाळणीमध्ये घातले आणि ते आता डब्यामध्ये घालते चाळून वगैरे, म्हणजे गव्हाचे जे छोटेसे तुकडे असतील तर ते निघून जातील. अर्थात जेव्हा जेव्हा मी चपात्या बनवते तेव्हा तेव्हा हे फ्रेश प्रत्येक वेळेस मी चाळूनच घेत असते. तर आता गहू किंवा धान्य दळून झाल्यानंतर ही जी रिंग आहे तो कपडा रिंग सगळ्या व्यवस्थित वेगळं करायचं आहे आणि पुन्हा हे मी आता धुवायला ठेवणार आहे. तर इथे हे व्यवस्थित मी झटकून घेते म्हणजे एकदम पीठ सगळीकडे होत नाही. आणि त्यानंतर ते त्याच्या रिंग आहेत स्वच्छ ब्रशने, म्हणजे कुठे काही पीठ अडकलेलं असेल तर ते निघून जाईल आणि स्वच्छ कपडा पण धुवून घेणार आहे. तो जो पिठाचा रिकामा झालेला डब्बा आहे तो सुद्धा मी स्वच्छ धुवून सुकवते आणि त्यानंतरच घरघंटीमध्ये पुन्हा दुसऱ्या दिवशी ठेवून देत असते.
तर आता कपड्याच्या सहाय्याने किंवा ब्रशच्या सहाय्याने ही घरघंटी जशी अगोदर मी साफ केली त्याच पद्धतीने साफ करायची. इथे ह्या चाळणीमध्ये किंवा ही जी गाळणी आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पीठ अडकलेलं असतं. मग हा ब्रश जो दिले असं त्याने हे व्यवस्थित पीठ सर्व काढून घ्यायचं आहे आणि फरचीवरती तुम्ही टॅप टॅप केलं तर जे त्याच्या कडेंमध्ये पीठ असतं ते सगळं निघून येतं. दळून झाल्यानंतर घरघंटी जेवढी तुम्ही व्यवस्थित स्वच्छ करून ठेवाल तेवढं तिचं लाईफ चांगलं राहतं. आतून तिला गंज चढत नाही, खराब होत नाही. महत्त्वाचं म्हणजे किडे, झुरळं, सोंडे वगैरे, अळ्या असं अजिबात काही होत नाही. आता चक्की अगदी गरम आहे त्यामुळे हाताला असा एक कपडा गुंडाळायचा जो मागून आणि पुढून दोन्ही बाजूनी येईल आणि बस व्यवस्थित हाताने सगळीकडनं बोटाच्या सहाय्याने हे पीठ सगळीकडनं आपल्याला काढून घ्यायचं आहे. कारण पिठाला अळ्या लवकर पकडतात. अर्थात जर तुम्ही घरघंटी जर रोजच वापरत असाल तर मग मात्र किडे होण्याचे किंवा जाळ्या लागण्याचं टेन्शन नसतं. पण घरगुती वापरासाठी महिन्यातून जर एकदा काढली तर हे मात्र स्वच्छ करून ठेवणं गरजेचं असतं. हे बघा तुम्ही बघू सगळ्या बाजूने जिथे जिथे आपल्याला हात पोहोचेल तिथे तिथे व्यवस्थित अगदी घरघंटी स्वच्छ करून घ्यायचे. सुक्काच कपडा वापरायचा आहे, कुठेही याला ओला कपडा वगैरे वापरायचा नाही आहे. अशा पद्धतीने मी सगळी घरघंटी साफ करून घेते. महत्त्वाची गोष्ट, घरघंटी परवडते का? तर हो, अगदी ही परवडते. आपलं कुठेही पीठ वाया जात नाही. जेव्हा जेव्हा आपण गिरणीमध्ये दळण दळायला देतो किंवा जेवढे आपण गहू किंवा धान्य देतो त्याच्यापेक्षा चक्कीवाला आपल्याला कमीच पीठ देत असतो. त्यामुळे इथे आपलं वेस्टेज हे होत नाही. जेवढं फक्त अगदी कानाकोपऱ्यातलं पीठ आपण काढलेलं असतं तेवढंच ते वाया जातं इथे. आणि दुसरी गोष्ट, लाईट जर याचं म्हणाल तर खूप कमी युनिट्स म्हणजे अगदी नगण्य इथे लाईट या दळण्याला किंवा घरघंटीला लागते. त्याच्यामुळे असं अजिबात नाही की घरघंटी वापरतोय मग लाईट बिल खूप येतं. तुम्हाला असं जाणवणार नाही की घरघंटी वापरायला सुरुवात केली त्याच्यामुळे तुम्हाला लाईट बिलमध्ये फरक जाणवला, असं नाही आहे. हे बघा आता सगळं चक्की आतून पुसून झाल्यानंतर सगळ्यात बाहेरचा जो दरवाजा असतो सगळ्या साईडने व्यवस्थित त्याला कपडा फिरवून घ्यायचा. मागे वायर जो असतो त्याला सेक्शन दिलेलं आहे, तिथे ती वायर गुंडाळून ठेवायची आणि सेफ साईड व्यवस्थित कवर तिला घालून ठेवायचं किंवा तुमच्या जिथे कुठे ठेवत असाल तिथे व्यवस्थित ती सरकवून ठेवून द्यायची. आणि आता खालचं जे पेपरमधलं पीठ आहे ते मी टाकून देणार आहे कारण सगळीकडनं ती चक्की साफ केलेलं पीठ आहे ते. तर इथे मी ही गॅलरीत ठेवलेली आहे. तर असं एक कबड तिला बनवलेलं आहे आणि व्यवस्थित त्या सेक्शनमध्ये घरघंटी बसते. आणि अशा पद्धतीने आता हे बंद केलं की मग आता ही घरघंटी ठेवताना लगेचच ती डायरेक्ट गरमच बंद करायची नाही. थोडीशी ती थंड होऊ द्यायची, नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्यायची आणि मग ते ठेवून द्यायची आहे. 2010 साली ही घरघंटी मी जवळपास 12,500ला घेतली होती, 5 किलोची. आता ह्या घरघंटीमध्ये तुम्ही सगळ्या प्रकारचे सुके पीठ करू शकता. किती तुम्हाला जाड बारीक हवंय त्या प्रमाणात तुम्ही हे करू शकता कारण याच्यासोबत खूप साऱ्या वेगवेगळ्या जाळ्या त्यांनी दिलेल्या असतात. त्याच्यावर त्यांनी मसालेसुद्धा सांगितलेले आहेत. तर तुम्हाला हवं तर तुम्ही तशी करून बघू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.